तुरीचा ज्वलंत प्रश्न आणि विरोधकांच्या संघर्ष यात्रेवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संवाद यात्रेचा उतारा काढलाय। लवकरच संवाद यात्रेचं नियोजन भाजपकडून करण्यात येणार आहे। पिंपरीत झालेल्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर फडणवीसांनी ही घोषणा केली। तूर खरेदी संदर्भात सरकारनं 2 नव्या अटी घातल्या आहेत, त्यामुळे तूर खरेदीचा घोळ आणखी लांबण्याची शक्यता आहे। ज्यांच्या 7/12वरील पीक पेऱ्यावर तुरीची नोंद आहे त्यांच्याकडूनच तूर खरेदी करण्याची अट सरकारनं घातली आहे। त्यामुळे या 2 नव्या अटीमुळे तूर खरेदी आणखी काही दिवस लांबण्याची शक्यता आहे। विरोधकांच्या संघर्ष यात्रेच्या 3ऱ्या टप्प्याचा काल शेवटचा दिवस होता। शेवटच्या टप्प्यात विरोधकांची संघर्ष यात्रा साताऱ्याच्या कराडमध्ये पोहोचली। यावेळी तूर खरेदी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवरून विरोधकांनी सरकारवर टीका केली। माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी कर्जमाफी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विशेष अधिवेशन भरवण्याची मागणी केली। भाजपची विजयी घौडदौड सुरू असल्यामुळे पक्षात येणाऱ्या इच्छुकांची संख्या वाढली आहे। मात्र भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवेंनी त्यांचा खरपूस समाचार घेतला। पिंपरीतल्या कार्यकारिणीच्या बैठकीनंतर भाषण करताना रावसाहेब दानवेंनी मध्यावधी निवडणुकीसंदर्भातही गमतीशीर विधान केलं। नववीत एखादा विद्यार्थी अनुत्तीर्ण होत असेल तर त्याला पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे। राज्य सरकारच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झालंय। पुढच्या शैक्षणिक वर्षापासून या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे। 10वी प्रमाणेच 9वीतल्या विद्यार्थ्यांनाही पुन्हा परीक्षा देण्याची संधी मिळावी या हेतूनं हा निर्णय घेतला गेला आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा मागास प्रवर्ग आयोगाकडे द्यावा की नाही याबाबतची सुनावणी 3 मे पर्यंत पुढे ढकलण्यात आली आहे। मराठा आरक्षणाचा मुद्दा मागास प्रवर्गाच्या आयोगाकडे सोपवण्याची तयारी सरकारनं दाखवली आहे। मात्र यावर पुण्यातील रहिवासी मृणाल ढोळे यांनी आक्षेप घेतला आहे। नगराध्यक्षांप्रमाणे आता सरपंचही थेट जनतेमधून निवडण्याचा प्रस्ताव असल्याची माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडेंनी दिली। त्या नांदेडमध्ये बोलत होत्या। या संदर्भात तयार करण्यात आलेला प्रस्ताव लवकरच मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी सादर केला जाणार असल्याचंही पंकजांनी सांगितलं। मालेगाव बॉम्बस्फोटातील आरोपी साध्वी प्रज्ञा सिंग ठाकूरनं जामीन मिळाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली। भोपाळमध्ये पत्रकारांशी संवाद साधताना प्रज्ञा सिंगनं मनातली खदखद व्यक्त केली। काँग्रेस सरकारनं रचलेल्या षडयंत्रामुळे 9 वर्ष तुरुंगात काढावी लागल्याचं साध्वी प्रज्ञा म्हणाली। जम्मू काश्मीरच्या कुपवाड्यातील लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 3 जवान शहीद झाले तर 6 जण जखमी झालेत। दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याला प्रत्युत्तर देताना जवानांनी देखील गोळीबार केला। 2 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात भारतीय जवानांना यश आलं। सुप्रीम कोर्टाने एम्बी व्हॅलीचा लिलाव करण्याचे आदेश दिल्यानंतर स्वतः सुब्रतो रॉय सुप्रीम कोर्टात हजर झाले। सुब्रतो रॉय यांनी सुप्रीम कोर्टात 1500 कोटी आणि 550 कोटींचे 2 चेक दिले आणि एम्बी व्हॅलीचा लिलाव थांबवण्याची विनंती केली। मात्र सुप्रीम कोर्टाने लिलावासाठी सुरू असलेली प्रक्रिया थांबवायला नकार दिला। शिमल्यातील जुबरहाटी विमानतळावर पंतप्रधान मोदी यांनी उडान योजनेचा शुभारंभ केला। शिमला दिल्ली विमानाला त्यांनी हिरवा झेंडा दाखवला। उडान योजनेअंतर्गत नांदेड ते हैदराबाद या विमान सेवेचाही शुभारंभ झाला। जगातील सर्वात लठ्ठ महिला एमान अहमदच्या बहिणीच्या आरोपानंतर सैफी रुग्णालयातील डॉक्टरांनी एमानवर उपचार करायला नकार दिला। त्यामुळे एमानला रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे। सैफी रुग्णालयाच्या नकारानंतर आता एमानला अबुधाबीला नेलं जाण्याची शक्यता आहे। गेल्या अनेक दिवसांपासून बेपत्ता असलेल्या श्रीनिवासन वाघाची शिकार झाल्याचं उघड झालंय। शिकाऱ्यांनी विजेचा शॉक देऊन श्रीनिवासनची हत्या केली। या संदर्भात वन अधिकाऱ्यांची जनसंपर्क अधिकाऱ्यांनी अधिकृत माहिती दिली असून श्रीनिवासन वाघाची शिकार करणाऱ्या टोळीला ताब्यात घेण्यात आले। औरंगाबाद जिल्हा न्यायालयानं दिग्दर्शक रामगोपाल वर्मा यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढलं। रामगोपाल वर्मा यांचा 2009 मध्ये अज्ञात हा चित्रपट प्रदर्शित झाला होता। मात्र या सिनेमाची कथा आपली असून ती वर्मांनी चोरल्याचा आरोप औरंगाबादमधील मुस्ताक मोहसिन यांचा आहे। नव्या 500 आणि 1000च्या नोटांप्रमाणेच आता नव्या 5 आणि 10ची नाणी लवकरच बाजारात येत आहेत। याबाबतचं वृत्त रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं दिलं आहे। अलाहाबाद उच्च न्यायालयानं 150 वर्ष पूर्ण होत असल्यानं या निमित्त 5 रुपयांचं नवं नाणं तर राष्ट्रीय संग्रहालयाला 125 वर्ष पूर्ण होत असल्यानं 10 रुपयांचं नवं नाणं केंद्र सरकार आणण्याच्या विचारात आहे।
सांगलीमध्ये पाणी फाउंडेशनच्या वॉटर कप स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वाची सध्या जोरदार तयारी सुरू झाली आहे। खानापूर तालुक्यातील पोसेवाडीमध्ये गेल्या 15 दिवसांपासून श्रमदान केले जाते। या श्रमदानामध्ये शासकीय कर्मचारी आणि लोकप्रतिनिधींनी हातभार लावत गावकऱ्यांचा उत्साह वाढवण्याचा प्रयत्न केला। साधारण 500 जणांनी माळरानावर चर खोदून दुष्काळमुक्तीचा निर्धार केला। खलनायक, अभिनेता, संन्यासी आणि राजकारणी असं बहुआयामी जीवन जगणाऱ्या विनोद खन्नांना मुंबईत अखेरचा निरोप देण्यात आला। वयाच्या 70व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला। विनोद खन्नांच्या पार्थिवावर मुंबईतल्या वरळीच्या स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यात आले। पुण्यातल्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पैलवानांनी काल दगडूशेठ गणपती मंदिरात आरती घेऊन बाप्पाचं दर्शन घेतलं। श्रीमंत दगडूशेठ गणपती ट्रस्टच्या वतीनं राष्ट्रीय पातळीवरच्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं। या स्पर्धेला आजपासून सारसबागेतल्या बाबूराव सणस मैदानात सुरुवात होईल।